आणि आता सत्ता स्थापनेसंदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतायत, काय प्रतिक्रिया समोर येत आहेत, पाहूया त्याबाबतच्या बातम्या। शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया, मुख्यमंत्री कोणीही झालं तरी आम्हाला घेणं देणं नाही, कोणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, जरांगेंची प्रतिक्रिया। अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार। 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्रीपदाचा 1 ते 2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरे यांची माहिती। भाजपच्या सर्वाधिक जागा, त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होईल यात बिलकुल शंका नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल, केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाही तर मंत्रिपद, पालकमंत्री कोण असेल याचंही सूत्र तयार करावं लागतं, बावनकुळेंची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून भाजप सत्तेत आली। एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत, त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंना दुर्लक्षित करता येणार नाही, बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा। भाजप सत्तेत जर मागच्या वेळेस आलं तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडखोरीमुळे, त्यांनी बंडच केला नसता तर भाजप सत्तेत आलं नसतं, सत्तेत आलं नसतं तर आज हा प्रोजेक्ट त्यांचा सक्सेस झाला नसता। सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, मंत्रिपदाचं सूत्रही ठरवावं लागतं, संजय शिरसाटांचं बावनकुळेंचं राऊतांना उत्तर। पहिले बेकायदेशीर सरकार बनत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागलेली आहे। म्हणून आता आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं किंवा कसं रन करायचं हे आम्ही ठरवू, फक्त तुम्ही आता घोषणा देण्याचं काम करा। माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले, सरन्यायाधीशांनी घटनेचं रक्षण करायला हवं होतं, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। चंद्रचूड हे विद्वान आहेत, पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत। नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती। काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरला नाही, काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलं नाही, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं, भाजप आमदार आशिष देशमुखांचा काँग्रेसला टोला।